कृष्ण भगवान की जय. हरये नमः, हरये नमः, हरे नमः. आणि अशाच रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण यांनी परिपूर्ण असणारा हा सत्रजित. सत्रजित हा सूर्याचा उपासक. सूर्याची खूप भक्ती करायचा आणि भगवंताने सूर्यदेवतांनी त्याला सम्यंतक मणी दिला होता. तो मणी असा होता की त्याची एकदा पूजा केली तर 68 तोळे सोनं द्यायचा तो. आणि तो मणी एके दिवशी त्याने आपल्या भावाच्या गळ्यात घातला, प्रसेनजितच्या. खरं तर एवढा अनमोल मणी तो सांभाळून ठेवायला पाहिजे, पण प्रसेनजित याची बुद्धी तितकी उच्च नव्हती. तो गळ्यात घालून जंगलात शिकार करायला गेला. एक सिंह आला, त्याला ते वेगळं फळ वाटलं, त्याने त्याच्यावर आक्रमण केलं. मग सिंह आणि प्रसेनजित यांच्या तू मी युद्धामध्ये सत्रजित मारला गेला आणि सिंहाला मारायला तिकडनं जांबवंत आला. सिंह सुद्धा मारला गेला. मग आता तो मणी तिथे असायला पाहिजे, पण तिथे मणी पण नव्हता. आणि इकडे सत्रजिताला काहीही माहिती नसताना त्याने तो सम्यंतक मणी कृष्णाने चोरला असा खोटा आरोप कृष्णावर केला. तुम्हाला आम्हाला प्रपंचामध्ये कुणी काही म्हणलं तर आमच्या टचकन डोळ्यात पाणी येतं. ती गोष्ट जिव्हारी लागते. कृष्णाला काय झालं असेल? तो तर साक्षात परब्रह्म परमात्मा आहे. त्याला सम्यंतक मण्यापासून काही घ्यायचं होतं का? सगळ्यांचं लक्ष तिकडे नका जाऊ देऊ. इकडे बघा, इकडे बघा, तिकडे नका बघू, इकडे बघा. सम्यंतक मण्यापासून कृष्णाला काही कमवायचं होतं का? पण तरीही त्याच्यावर खोटा आरोप आला. भगवंतानी धैर्य धरलं, धीराने वेळ सांभाळली आणि भगवंतानी सगळं सैन्य घेतलं आणि त्या प्रसेनजिताच्या शोधामध्ये गेले. जंगलात तुझं दुधाचं दात पडलं नाही तुझं, आणि तू इथं युद्धाला आला. लग्न बिग्न झालं का नाही? आता भगवंत म्हणतात, थांब बाबा, तुला आत्ताच काय सांगतो, पुढे सांगतो. आणि हा जांबवंत युद्ध करायला लागला. मल्ल युद्ध केलं. किती दिवस केलं? 28 दिवस युद्ध केलं. आणि 28व्या दिवशी या जांबवंताला वाटायला लागलं, हा कोण आहे? दिसायला आता इतकाच आहे, पण एवढा युद्ध करतोय. 2 मिनिट शांत झाला. भगवंतानी त्याला रामरूपात दर्शन दिलं. घाबरला, पाया पडला, नतमस्तक झाला. भगवंत आपण? भगवंत म्हणाले, राम अवतारामध्ये तुला इच्छा झाली होती माझ्याशी मल्ल युद्ध खेळायची, पण तेव्हा मी मर्यादा पुरुषोत्तम होतो. आता मी पूर्ण पुरुषोत्तम आहे, त्यामुळे तुझी ती इच्छा आता पूर्ण केली. मग त्यांनी विचारलं, आपण कशासाठी आले होते? भगवंत सांगितलं, सम्यंतक म्हणण्यासाठी आलो होतो. आणि मग सगळा इतिहास सांगितला. या जांबवंतानी सम्यंतक मणी दिला. 28 दिवस युद्ध केल्याची सल मनामध्ये होती. काय करायचं? आपली कन्या जांबवंती भगवंताला अर्पण केली. एकाने मला प्रश्न विचारला होता, तो जांबवंत म्हणजे अस्वल, तर अस्वलीन कशी भगवंताला अर्पण केली? सगळ्यांना निर्माण करणारा हा परमात्माच आहे. ती अस्वलीन योनीमध्ये जरी गेली तरी तिलाही निर्माण करणारा भगवंतच आहे. जसा भगवंताचा स्पर्श तिला. अष्टनायिका होईपर्यंत थांबायचं. आता सम्यंतक मणी घेऊन आले. घेऊन आल्यानंतर सभा भरवली. सत्रजिताला बोलवलं आणि मग उग्रसेन, सत्रजित, वासुदेव आणि देवर्षी नारद सगळ्यांसमोर तो सम्यंतक मणी सत्रजिताला दिला. सत्रजिताला लाज वाटली, मान खाली गेली. पण आता करावं तर काय करावं? भगवंतावर खोटा आरोप केला आपण. असं तर करायला नको होतं. चूक झाली आपली. काय करावं, काय करावं? त्यांनी आपली कन्या सत्यवती भगवंताला देण्याचं निश्चित केलं. ही सत्यवती ही कोण होती? मागच्या जन्मामध्ये ही आहिर रावणाची पत्नी होती आणि तिने
रामाला म्हणलं होतं की रामा, मी तुझी पट्ट राणी व्हावी अशी माझी इच्छा आहे. राम म्हणाले होते, तुझी इच्छा पूर्ण करतो, पण या जन्मामध्ये मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. पुढच्या जन्मामध्ये तू माझी पट्ट राणी होशील. आणि ती सत्यवती. आता भगवंताचा तिसरा विवाह झाला. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता भगवंताला त्यांनी सम्यंतक मणी द्यायचं कबूल केलं. भगवंतानी सम्यंतक मणी नाही. पण स्त्रीची मानसिकता कशी असते, जितकं मिळेल तितकं मी घेणार आणि ही बाकीच्या बहिणींसाठी काही राहू नये म्हणून सम्यंत घेऊन आली होती. कृष्णाला माहिती नव्हतं. आता भगवंत असेच फिरता फिरता पूर्वी एकदा श्रीकृष्ण पांडवांच्या भेटीसाठी हस्तिनापुरामध्ये गेले होते. आणि पूर्वी इंद्रप्रस्थात असताना एकदा अर्जुनाबरोबर शिकारीला गेले होते. यमुनेच्या काठावर एक सुंदर स्त्री पाहिली होती तपश्चर्या करताना. तिला विचारलं, तुझं नाव काय? ती म्हणाली, कालिंदी. तपश्चर्या का करतीये? तर म्हणे, कृष्ण मला पती मिळावा म्हणून. भगवंत म्हणाले, नेकी और पूछपूछ, जाऊ द्या म्हणे, कशाला वेळ करायचा, करून टाका विवाह. आणि मग सुयोग्य मुहूर्तावर तिच्याशी विवाह केला. कालिंदीशी चौथा विवाह झाला. पाचवा विवाह झाला तो मित्रमविदाशी. ही मित्रमविदा कोण होती? अवंती देशाची राजकन्या होती.